जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे बंपर भरती निघाली आहे। तुम्ही ते वाचू शकणारा डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट निघाली आहे आणि खासियत याची आहे फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। इथे खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे 21/9/2024 म्हणजे आजपासून आपण फॉर्म भरू शकतोय। एक महिना आपल्या हातात आहे, 20/10/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय आणि याची एग्जाम पण फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे। त्यामुळे भरपूर दिवस आपल्याकडे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पोस्ट बघा किती सोपं आहे। ज्याला आपण तिकीट चेकर म्हणतो, टीसी म्हणतो, तर सगळ्यात पहिली पोस्ट ती असणार आहे। इथे बघा 2022 जागा त्यासाठी आहे। त्यानंतर अकाउंटंट कम क्लार्क टायपिस्ट यासाठी 361 जागा आहे। ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट यासाठी 990 जागा आहे आणि क्लार्क या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 72 जागा आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगू देतो, या पदासाठी कुठलीही टायपिंगची टेस्ट नाही आणि यासाठी पण कुठलीही टायपिंगची टेस्ट नसणार आहे। म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 12वी पास झालात, डिप्लोमा झालात, ग्रॅज्युएशन झालात, सगळ्यांसाठी ही संधी असणार आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। आयकॉनिक मराठी चॅनलवर आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट झालं, गव्हर्नमेंट इंटर्नशिप झाले, गव्हर्नमेंट सोबत वर्क फ्रॉम होम झाले, असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय, नक्की सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। पोस्ट मी तुम्हाला सांगितलेलाच आहे आणि याच वर्षी जरी तुम्ही 12वी पास झाला असाल आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट निघाली आहे तर तुमच्यासाठी तर गोल्डन चान्स असणार आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही ते बघू शकताय 18 ते 33 तुमचं वय आहे, अप्लाय करू शकताय, पण वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेवल 7चं तुम्हाला CPC मिळतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे अलाउन्सेस असतात। तर तुमचा इथे जो 21,000 पेमेंट दिसतोय तो तुमचा 30 ते 35,000 रुपयांपर्यंत जातो, जी की एक चांगली गोष्ट आहे। तर सगळ्यात आधी आपण एज लिमिट बघून घेऊ। तर तुम्ही ते बघू शकताय 1/1/2025 म्हणजे पुढच्या जानेवारीचं म्हणजे 2025 जी 1 जानेवारी आहे त्या दिवशी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे। तिथे तुम्ही बघू शकणार आहात तुमचं एज किती पाहिजे, जसं की 18 ते 33 तुमचं वय पाहिजे। मग तुमचा 2/1/1992 रोजी जन्म झालेला आहे। नॉन क्रिमिनलमधून तुम्ही असाल तर बघा 1989 मध्ये जन्म झाला आहे आणि SC/ST मधून तुम्ही असाल तर 1987 मध्ये जरी जन्म झाला आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, कारण की इथे एज रिलॅक्सेशन दिलं आहे। OBC नॉन क्रिमिनलमधून तुम्ही येतात तर 3 वर्षाची सूट दिली आहे, म्हणजे 36 पर्यंत अप्लाय करू शकताय। SC/ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे। एक्स सर्व्हिसमन असाल तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। बाकी सगळे इथे बघू शकणार आहात, भरपूर सारी वयामध्ये सूट दिलेली आहे। त्यानंतर इथे एक्झामिनेशन फी किती असणार आहे तर बघा इथे दिले आहे 500 रुपये फी असणार आहे फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट द फी कन्झम्पशन कॅटेगरी। ओके, तर इथे दिलेलं आहे आउट ऑफ दिस फी 500 रुपये अमाऊंट ऑफ चार्जेस शाल बी रिफंडेड। तुम्हाला हे जे 400 रुपये ते पुन्हा तुम्हाला रिफंड केले जाईल जेव्हा तुम्ही पहिली जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ती द्याल तेव्हा तुम्हाला पैसे पुन्हा मिळणार आहे। त्यामुळे जो पण तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्ही देणार आहे, मोबाईल नंबर देणार आहे तो योग्य द्या, कारण की त्याच्यावरच तुम्हाला सगळे मेल करणार आहे। आणि बाकीच्यांसाठी इथे 250 रुपये फी आहे, जी की तुम्ही ऑनलाईन पेमेंटद्वारे, डेबिट कार्डद्वारे, क्रेडिट कार्डद्वारे देऊ शकताय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरती प्रक्रिया कशी असणार आहे। तर सगळ्यात पहिलं तुमच्या पहिल्या स्टेजवर कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, 12वीच्या बेसवर असणार आहे, अगदी सोपी असणार आहे आणि सेम तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे। पहिल्या ज्याला जसे प्रश्न असणार आहे तसेच दुसऱ्या याला असणार आहे। त्यामुळे तुमचा अभ्यास एक जरी तुम्ही करताय 12वीच्या बेसवर, ग्रॅज्युएशनच्या बेसवर तरी सेमच तुमची असणार आहे। ओके, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। पहिली जी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ती तुम्ही बघू शकताय 100 क्वेश्चन असणार आहे। मग त्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटं मिळणार आहे। कोणासाठी किती आहे तर जनरल अवेअरनेससाठी 40 आहे, मॅथमॅटिक्ससाठी 30 आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 30 आहे। अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग येते, तुम्हाला बघून घ्यायचं आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। फक्त एवढंच एक अवघड आहे, बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहे। आणि तुमची जी पहिली जी एक्झाम होणार आहे ती फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे, म्हणजे जवळपास 5 ते 6 महिने आहे। त्यानंतर तुमची जी एक्झाम होईल ती मार्च नंतर म्हणजे
एप्रिल मे मध्ये होईल. त्यामुळे भरपूर सारा वेळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल 12वीच्या बेसिसवर तर नक्की तुम्ही ते फॉर्म भरला पाहिजे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही ते बघू शकताय तुमचं सिलेबस काय असणार आहे. मग मॅथमॅटिक्समध्ये काय काय, जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनिंगमध्ये काय, जनरल अवेअरनेसमध्ये काय असणार आहे. 12वीच्या बेसिसवर हे प्रश्न असणार आहे. आणि ही जर तुम्ही पास केले तर तुमची सेकंड टेस्टची जी कम्प्युटर एक्झाम असणार आहे ती पण सेमच असणार आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. 90च मिनटं आहे, 120 क्वेश्चन असणार आहे आणि बाकी पण सगळं सेम आहे. इथे पण निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर सिलेबस पाहिला तर दोघांचा सिलेबस सेम असणार आहे. ओके. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल होईल आणि त्यानंतर तुम्ही जॉईन कराल. इथे फक्त टायपिंग टेस्ट होणार आहे. कोणाची होणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या या 2 पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुमची टायपिंग टेस्ट होईल. पण जर तुम्ही TC साठी अप्लाय करताय तर कुठलीही टायपिंग टेस्ट नाही आहे. या क्लार्कसाठी अप्लाय करताय तर कुठलीही टायपिंग टेस्ट नाही आहे. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे अप्लाय कसं करायचं. तरी यांची वेबसाईट आहे, यावर येऊन आपण अप्लाय करू शकणार आहोत. त्यामुळे चांगली भरती आहे, जागा पण भरपूर आहे आणि जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल टोटल 79 पानी PDF आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती दिली. कुठले सर्टिफिकेट लागणार आहे, फॉर्म भरताना कसा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे बघा रिजननुसार पण तुम्ही बघू शकताय काय शॉर्टकट आहे त्याची पण माहिती दिली आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं अगदी सोपं जाणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे, तुमचे मित्र ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, रेल्वे जॉब पाहिजे आहे, TC बनायचं आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि असे भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.